महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी। माजी खासदार सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार। हिमायतनगर शहरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक। महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीचे निकाल आज हाती आले असून त्यातील म्हणजे नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात यंदा मतांची टक्केवारी वाढल्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी चर्चा सर्वत्र असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवून निकालात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अखेर सर्वच फेरीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मतांची आकडेवारी वाढतच गेल्याने शेवटी बाबूराव कदम यांचा विक्रमी मतांनी म्हणजेच 30,228 मतांनी विजय झाला। बाबूरावजी कदम यांना निवडून आणण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी घेतलेली मेहनत फळाला आली असल्याने ते विजयाचे शिल्पकार ठरले आहेत। विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार याबाबत चौकात चर्चा सुरू होत्या, तर अनेक कार्यकर्त्यांनी शर्यती लावून जय पराजयावर भाष्य केले होते। दरम्यान दिनांक 23 रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी निकालाच्या अंतिम फेरीपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर फेक नेरेटिव्ह पसरवून जनमानसात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र या सर्वांना पुरून उरत शेवटच्या फेरीपर्यंत बाबूराव कदम कोहळीकर यांची लीड कटलीच नाही। त्यामुळे बाबूराव कदम यांचा 30,228 मताच्या फरकाने दणदणीत विजय झाला आहे। त्यांच्या विजयाची माहिती मिळताच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात फटाक्यांची आतिषबाजी व जल्लोष साजरा करण्यात आला। हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापासून फटाक्याची आतिषबाजी करत शहराच्या मुख्य रस्त्याने विजयी जल्लोष मिरवणूक काढली होती। तत्पूर्वी 12 वाजता महाराष्ट्रात महायुती सरकारची आघाडी आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला। त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत ठिकठिकाणी व्यापारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवत जल्लोष साजरा केला। तसेच येथील भाजप शिवसेना महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीत सहभाग घेतला। मिरवणुकीत आला बाबूराव आता आला बाबूराव या नावाचा एकच जयघोष सुरू होता। काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि बाबूराव कदम कोहळीकर यांचे छायाचित्र हातात धरून युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरून विजयाचा आनंद उत्सव साजरा केला। तर अनेकांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढा भरवत जिलेबी खाऊ घालून आनंद साजरा करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या। एकूणच मागील निवडणुकीमध्ये 3दा पराभव पत्करल्यानंतरही हार न मानता बाबूराव कदम कोहळीकर यांनी आपले समाजकार्य चालू ठेवले होते। याचाच फायदा 2024च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यासाठी झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती सरकारने केलेल्या विविध विकास कामावर प्रभावित होऊन आणि काँग्रेसने लाडक्या बहीण योजनेला केलेला विरोध लक्षात घेऊन भरपूर मतदान झाल्याने बाबूराव कदम कोहळीकर यांचा विजय झाला। तर या विजयामध्ये हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली असल्याची एकच चर्चा सर्वत्र होत आहे। हिमायतनगर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी देखील बाबूराव कोहळीकर यांच्या विजयामध्ये मोठा सहभाग घेतला असून निवडणूक पूर्वी मुस्लिम समाज बांधवांनी बाबूराव कदम कोहळीकर यांना पाठिंबा देऊन डोर टू डोर प्रचार केल्यामुळे हिमायतनगर शहरातून मतांची आघाडी मिळाली असल्याचेही बोलले जात आहे। बाबूराव कदम कोहळीकर यांचा विजय झाल्याचे समजताच बाजार चौकात असलेल्या मोहम्मद जावेद भाई कंपनी यांच्या कार्यालयासमोर समाज बांधवांनी डीजे लावून जल्लोष साजरा केला आहे। ओके लगा